एका माणसाने मार्केटमध्ये लॉस पण घेतला आणि त्याच मार्केटमधून लेजंड पण बनला. बहुतेक लोक हरले की थांबतात, हा हरला आणि अजून मोठा जिंकला. मी बोलतोय राकेश झुंझुनवाला सर बद्दल. लोक फक्त करोडोंचा प्रॉफिट पाहतात, पण त्या प्रॉफिट मागचे स्ट्रगल्स पाहत नाही. रॉंग बेट्स झाले, मार्केट क्रॅश आले, पण ते टिकले. लेसन नंबर 1, लॉस म्हणजे एंड नाही, फीडबॅक आहे. रिटेल लोक लॉस करतात आणि नंतर मार्केट सोडतात. स्मार्ट इन्व्हेस्टर लॉस करतात आणि अनालाइज करून स्ट्रॉंग परत येतात. लेसन नंबर 2, बिग मनी पेशन्स मधून बनतो. टायटन सारख्या बेट्स इयर्स होल्ड केले. लोक 15% प्रॉफिट पाहून खुश होतात. लेजंड्स डिकेड्स वेट करतात. लेसन नंबर 3, कन्व्हिक्शन विदाउट करेज युजलेस आहे. इंडियाच्या ग्रोथ स्टोरीवर विश्वास ठेवला आणि नॉईज इग्नोर केला. फिअरफुल लोक कॅश होल्ड करतात. बोल्ड लोक असेट्स होल्ड करतात. बिलीफ बिल्ड्स वेल्थ. ट्रूथ काय आहे माहित आहे? मार्केट लोकांना गरीब करत नाही, पॅनिक, इगो, इम्पेशन्स करतं. स्ट्रॉंग पोर्टफोलिओ पेक्षा स्ट्रॉंग सायकोलॉजी जास्त इम्पॉर्टंट आहे. राकेश झुंझुनवाला सरांकडून बिगेस्ट लेसन काय आहे? लॉस हँडल करणं की पेशन्स? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करा, सेव्ह करा आणि शेअर करा.